कार्यक्रमाची सुरुवात आमच्या आरोहीच्या गोड अशा डान्सने झाली। त्यानंतर जे डोहाळ जेवणाचे गाणे असतात ना, ते गात होत्या बायका ज्यांना येतात त्या, आणि सोबतच ओवाळायचा हे कार्यक्रम चालला होता। नंतर कृष्ण आणि राधा या दोन ते मांडले होते, त्यातला आमच्या वहिनींनी आणि भावानी माझ्या कृष्णा सिलेक्ट केला, आणि माझा आरुष असंही म्हणतो की मामीच्या पोटात काना आहे म्हणून। त्याच्यानंतर पेढा आणि बर्फी या दोन्हीपैकी त्यांना सिलेक्ट करायला लावलं, आणि दोघांनीही एकाच वाटीवरती हात ठेवला, आणि ते उघडून पाहिलं तर त्याच्यातही पेढाच निघाला। मुलगा की मुलगी काहीही झालं तरी आम्हाला आनंदच आहे, आमचा याबद्दल काहीच दुमत नाही, पण जे मी त्या ह्याच्यात निघालं तेच सांगतेय। दोघांनीही एकमेकांना पेढा भरवला, नंतर केक कटिंग झालं। केक मोठा बनवायचा होता पण काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, आय डोंट नो, मला काय केकबद्दल काही माहीत नाही, पण म्हणत होते काहीतरी झालं। ही माझी वहिनी, आणि ही माझी सगळ्यात मोठी बहीण आहे, आमच्यात सगळ्यात मोठी तीच आहे। त्यानंतर वेदू आणि आरुष या दोघांचंही गाडीला ढकलायचं चालू होतं, काय त्यांना माहीत नाही काय करायचं होतं, पण दोघंही गाडीला ढकलत होते, आणि आम्हाला त्यांच्याकडे पाहून हसायला येत होतं। छान असं सगळ्यांनी जेवण केलं आम्ही, आणि मागच्या ब्लॉगमध्ये दाखवल्याप्रमाणे तो मूग डाळीचा जो हलवा होता ना, एकदम भारी झाला होता। एकंदरीत जेवणच खूप टेस्टी होतं। त्यानंतर सगळा कार्यक्रम झाल्यानंतर तोंडाला जे थापलं होतं ना, ते तेल लावून काढलं असं रुद्र त्याच्या मामाची मालिश करत होता, आणि बाकीचे जे जेवायचे राहिले होते ते जेवण करत होते, आणि 11:30 वाजत आले होते तरीही वेदू जागाच होता, आणि अशी त्याची मस्ती चालू होती। आरुष झोपला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आणि निया दोघींचा स्वयंपाक चालला होता, ती चपात्या बनवत होती आणि माझी बिर्याणीची तयारी चालू होती, त्याच्यासाठीच कांदा तळून घेत होते, म्हणजेच बिरिस्ता बनवत होते। आमचं इकडे हे चालू आहे तोपर्यंत लेकरांची दुसरीच मस्ती चालू होती। वेदू आणि आरुष दोघंही एकाच झोळीत झोपले होते, आणि त्यांच्या बाबांना वैताग देत होते की झोका द्या, आणि सोबतच रुद्रही त्यांना झोका देत होता। त्यांची मस्ती चालू होती तोपर्यंत आमची बिर्याणी झाली होती, आणि जेवण झाल्याच्या नंतर शूट करायचं माझ्या लक्षात आलं। इथेच एंड करते आपला आजचा ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करा।